सकाळचे 12 वाजले तरी आमची सकाळ झाली नव्हती. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा पाशा. रूमला कुलूप लावलं आणि गावऱ्याला घेतलं आणि म्हणलं चल काहीतरी खाऊन येऊ. मग पोहोचलो मिसळ खायला. गावऱ्यानं ऑर्डर केली मिसळ आणि मी पावभाजी. बोलता बोलता गावऱ्याची मिसळ आली पण माझी पावभाजी काय ना. म्हणलं दादा किती वेळ लागतोय दे की लवकर. इथं मिसळ खाऊन झाली भावाची. मग तेवढ्यात आली पावभाजी खाल्ली आणि रूमवर आलो. रूमवर आलो तर आमचा भाऊ जेवत होता. भातापेक्षा जास्त त्या बाब्याच खातोय. तेवढ्यात गावऱ्यानं बी 2 उचलले आणि तिकडून हे आमच्या याला ॲलनचे टॉपर आले बघा. आणि मग गावऱ्याला म्हणलं आवर पटकन आपल्याला मॉलला जायचे. गाडी पुसली आणि तिथंच एक जवळ फूड कोर्ट आहे. तिथं लावली सेफमध्ये गाडी आणि म्हणलं चल मॉलमध्ये जाऊ. मॉल बाहेरनं लय भारी दिसायलाय बघा. मग आल्याला भावानंच कांड केला. डायरेक्ट डिस्कच दिली पिकून. म्हणलं भावा ताणून मारतील आपल्याला चल जाऊ. मग पॅन्टची किंमत बघितली. डायरेक्ट डिसिजन कॅन्सल. मग हे बाबा बघा का सायकलवर निवांत आहे ना. मग टेंट होता. टेंटमध्ये म्हणलं थांब बघून येतो कसं आहे. मग जरा 2-3 सेक्शन बघितले आणि मग आमच्या आवडत्या सेक्शनला आलो. मग काय झाली आमची सर्कस चालू तिथं. थोड्या वेळ सर्कस केली आणि मग गणपती बाप्पाचं पण दर्शन झालं. मग जरा दर्शन घेतलं गणपती बाप्पांचं आणि म्हणलं जातो आता. मग इथं बारक्या पोरांची पण खेळण्याची दुकान होती. ती बघितलं जरा आणि गौऱ्याला म्हणलं आपण पण खेळू आणि मग एक दर्शन घ्यायचं होतं जाता जाता मंदिरात एका. मग मंदिरात दर्शन पण घेतलं आणि कसा वाटला ब्लॉग मित्रांनो आजचा नक्की सांगा.